नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी कुठंतरी चाललो आहे, चला तुम्ही दाखवतो. तर मंडळी आम्ही आलो आहे आता दादाच्या हॉटेलकडे, कारण आम्हाला येताना गाडी पाहिजे असणार आहे. म्हणजे कोणीतरी घेऊन जाणार पाहिजे, कारण मी बसने जाणार आहे. त्यासाठी आधी चावी दादाला देऊन येऊया, नंतर मग बसने जाऊया. चला. तर चावी देऊन आलोय दादाला. तर आता कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? जागा कुठे आहे मला माहित नाही आहे, पण जायचं आहे मला. बघू इथून. आता इथं बस पण नाही आहे सध्या. काय भेटते टेम्पो विम्पो त्याच्याने जाणार आहे मी. तर चला मी दाखवतो तुम्हाला. 1 किलोमीटर तर चालतच आलोय सध्या. खाओ माँ कसम. एक टेम्पो पण आला आहे अजून. टेम्पो आला तर बरे होते. एक टेम्पो पण नाही आहे. आमच्याकडे तर ट्रॅक्सा वगैरे येतात, आमच्या रोडला पण येतं. ते यायला धारवाड महिन्याला तेवढंच. अच्छा, हमको सिखा दिया है. बघू काय देवाने काय ठरवले आज. व्हिडिओ बघत होतो केलेले आणि टेम्पो पोचला सर्कलमध्ये. टेम्पो बोलला कुठं आमीन बावीकडे जाणार आहे म्हणे. माझा रूट तो नाही आहे. मला धारवाड बस स्टॉपला जायचं आहे सध्या. तिथं बस भेटली तर बरं होतं, बसनं तरी जायला होतं. हॉटेलकडे चालू आहे आमच्या सध्या मी. तुम्हाला दिसत असेल मागे मधुरा पॅलेस. आज काय वाटत नाही मी जाऊन पोहोचेल. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. एक बस भेटले व कुठेपर्यंत पोहोचवतो. ओल्ड बस स्टँडपर्यंत पोहोचवतो म्हणताय. ओल्ड बस स्टँडपर्यंत जाऊन नंतर तुम्हाला सिद्धारूर मठासाठी चाललो मी. खरं सांगायचं म्हटलं तर जरा शांती भेटते. मी या व्हिडिओच्या नादात खूप डोकं ट्रॉमॅटाईज झालं. तर जाऊन बस स्टँडमध्ये आलो आहे. तर आम्हाला जायची बस आहे होळीसाठी. आता होळीसाठी बस शोधावं लागणार मला. कुठलंच माणूस ओळखत नाही मला. तरी पण सोशल एन्झायटी एवढी आहे की लोक काय म्हणतील की डोक्यात नेहमी येतं. व्हिडिओ लोकांमध्ये मोबाईल काढायचं पण मन होत नाही. समझ रहे हो ना. झालं. आणि आता सध्या मला होळीला जायचं आहे आणि बस पण नाही आहे इथं. बघ एक ताई पण आली इथं, ती पण शोधते बसचं. बघू बस भेटली तर त्यांच्यासोबत जायचं. यायचं मला माहीत आहे, येणार केव्हा, येऊन पोचणार केव्हा, पण जायचं आहे. काही करून आज मी एन्झायटी आधीच संपवणार आहे. मी जे लोकांमध्ये फोन काढायला घाबरतात त्यांच्यासाठी आज नवीन हे फिअर मारून टाकणार आहे मी. जीवन असं की जमिनीत गाडून जाळून राख करून टाकणार आहे सोशल एन्झायटी. आणि एक दादा भेटला मला. तो सांगत होता की आम्ही चुकीच्या जागेवर थांबलो आहे, आम्हाला पुढं जावं लागणार आहे. सोबत खूप लोक आहेत, त्यांना पण जायचं आहे होळीला. मला माहीत आहे मी चिखली बस पण जाऊ शकतो. चिखली बसनं पण ते पास झाला असता आणि तेवढा क्लिक नाही भेटला असता आणि व्हिडिओसाठी कंटेंट पण नाही भेटलं. म्हणून अच्छा, हमको सिखा दिया है. मी या बसून चाललोय. मसाला शीट आहे. तर 26 रुपयेचं तिकीट आहे. तिथनं आणि काय तर 15-20 रुपये, म्हणजे 50 रुपये फक्त जायला, 50 रुपये यायला. मला हॉटेलला खूप खर्च होणार आहे. अजून जेवण पण केलं नाही. सकाळी नाश्ता केलेला त्याच्यावरच चाललो आहे. बघू तिथं जाऊन काय जेवण भेटतं का नाही तर आणि बाहेरच खावं लागलं. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मी फक्त टोकाला थांबलेलो, इथं थांबलेलो म्हणून मला कंडक्टर ओरडत होता. आता येऊ काका मगाचपासून बाहेरच थांबला. काय पोहोचणार आहे काय माहिती आहे, कारण कोणी पिऊन आलाय. त्याला काय पण बोलत नाही झालाय. दोघला. अच्छा, हमको सिखा दिया है. दोघला साप आहे कंडक्टर. साप 2 तोडाचा. हे पण माझ्यासोबतच आलेत मगाचपासून.
कसं बघतो बघा माझ्याकडे. ह्या अखेरीस येऊन स्टेशनकडे उतरलोय. इथनं कुठे जायचं आहे माहीत नाही. हा एक నేను అల్లే ఆడ పట్టుకో జానా కూర్చో 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 पूछता जाना बोलो कौन है? त्याला पण माहित नाही फक्त विचार कहाँ से आते हैं? हां हां आणि रोड क्रॉस करूया. हे सगळे एक्सपिरियन्स तिथं रूममध्ये बसून तर भेटणार नव्हते मला. सोशल एक्झायटीची नाही आज मातीत गाठलं सोशल एक्झायटीला. समझ रहे हो? समझ रहे हो? समझ रहे हो ना? कोण ओळखतंय मला इथं सांगा मग. कोण मी फोनात व्हिडिओ करतोय कोणाला काय फरक पडणार आहे. उलट लोकांना असं वाटणार नवीन कोणतरी फेमस माणूस आलाय. याला माहिती नव्हती जर एक माझं खरं रूप जर दाखवलं ना महाराष्ट्राला आता तर एन्करेजिंग लोक परवा दिवशी माझी बायको मुख्यमंत्री अजून तर कोणी असं फालतू बोलणारा भेटला नाही मला. खूप जास्त एक्साइटमेंट वाढली माझी. आता मोबाईल हातात धरले तशी सिग्ताव रे. बस तर भेटली नाही. रिक्षान चालत होते सोबत. शेअर रिक्षा भेटली आणि एक दादा आहे तो शेअर करणार आहे. रुको जरा सबर करो. भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो. क्या मैं पूछ सकता हूँ ये सब क्या हो रहा है? नहीं. मटात आलो. समझ रहे हो? समझ रहे हो? मैं भी समझ रहे हो ना? यूट्यूब पे वीडियो बनाता हूँ. इंस्टाग्राम पे भी बनाता हूँ. मिडिल क्लास ब्लॉगर बोल के. हाँ वर्कआउट वीडियो बनाता हूँ मैं इंस्टाग्राम पे. हाँ मोबाइल दो दिखाओ तो बाद में देखते रहो. फिर वापस आना मेरे को फिर. वापस आएगा वापस आएगा हाँ मेरा हाँ हां ऐकल्यावर कळते की मटातच आलं. आधी काय तर खाऊन घेतो नंतर मग जायचं प्लॅन करतो. आज बड़ा हरामी हो बेटा. इथं भजन चालू आहे आणि ते बघून मला मला सोडता येत नाही आहे. आधी दर्शन करतो नंतर जेवण करतो. तेवढा उपाशी आलं तर आधी देवाला बघून नंतर मग दर्शन करायचं आणि नंतर मग जेवण करायचं पाहिजे. भजन चालू आहे आणि मला माझा मोह थांबवता येत नाही झालं. शिवाय सिद्धारूढ गुरुराया. मला वाटलेलं लोक नसणार आहेत पण लोक खूप आहेत तिथं. लोक दिसली की एन्झायटी वाढते माझी.
पहिला आम्ही गेलेलो तिथं लक्ष देऊन बघितलं असतं तिथं एक आरसा होता सिद्धार्थ महाराजांच्या आणि आई जगदंबेच्या फोटोच्या मध्ये एक आरसा होता. पण त्या आरसामध्ये ठेवण्याचं कारणच हे आहे की तुमच्या आतला देव शोधा म्हणून सांगतात ते. एवढे मंदिरं फिरला आणि केवढे संत महात्म्यांचे पाय धरला तरी जोपर्यंत तुम्ही तुमच्या आतला देव बघत नाही तोपर्यंत तुम्हाला देव दिसणारच नाही. मला असं वाटतंय तो आरसा बघून. पाय धुण्यासाठी पाणी व्यवस्था चांगली आहे. हेच मन धुवायसाठी पाणी असतं त्याच्या यायला केवढी तरी धुतली असती मन आपली. मी तरी बुडून मरलो असतो त्याच्यात एवढं मन घाण झालं. ही शांती पाहिजे जीवनात. एवढं शांत झोपू शकू आणि एवढं जागृत राहू शकू आम्ही. सिद्धार्थ महाराजांची मूर्ती आहे बहुतेक मला वाटतं. संध्याकाळची पूजा चालू आहे त्यामुळे बंद केली त्यांनी. पाया तेवढं पडून जाऊ. एक तर सिद्धार्थ मठाला येऊ नका आणि कारण आला तर इथल्या भजनांचा तुम्हाला नाद लागेल. जर कन्नड थोडं पण कळतंय तुम्हाला तर त्या भजनांचा नाद लागला. नशा आहे नशा. समझ रहे हो? आता आधी जेवण समझ करूया. रहे हो ना? समोर एक शाकाहारी हॉटेल दिसतंय जाऊन जेवण करतो. कारण सकाळच्या नाश्त्यावर आता संध्याकाळचं जेवण हेच आहे माझं. 2 टाइम जेवण करतो आज कारण पोट भरलं इथंच. सिद्धार्थ मठाला जेवण पोट भरलं म्हणून. हॉटेलचं नाव पण वृंदावन हॉटेल आहे. म्हणजे त्यांनी कन्नडमध्ये वृंदावन केले. वृंदावन हॉटेलचं नाव आहे. कहाँ से आते हैं? काय काय भूक तर खूप लागले. असं वाटतं पूर्ण हॉटेलच खाईन. जेवण भेटलं तर बरं होतं पण मला वाटतं साऊथ इंडियन तेवढंच असतं. आम्हाला पाहिजे पोट भरेसारखं पण इथं पोट भरेसारखं काय भेटणार झालं. सध्या तरी फट ऑर्डर केलं आहे. आम्हाला घेऊनच आला. घरात केल्यावर कधी फट खालो नव्हतं. तिथं आता काय काय. चला खाऊन बोलतो नंतर तुमच्याशी. तरी मा चलो इधर ही फट चलो इधर ना इष्ट सॉफ्ट फट एल्लू तिंते. थँक्यू. खाओ माँ कसम. चला आता कुठं पोट तर भरलं नाही माझं एवढ्या फटनं. फट काय खायची गोष्ट आहे तिथे. नाश्त्यातच चालतंय. एका दाताला लागला माझ्यावर हे 2 प्लेट फट. धारवाडसाठी बस भेटले. सॉरी हुबळी बस स्टँडसाठी बस भेटले. तिथनं परत आणि धारवाडसाठी भट जावं लागणार. कंटाळा आला. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. परत भेटू नवीन एक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा मिडल क्लास, तुमचा मिडल क्लास ब्लॉगर. जय शिवराय, जय शंभू.